गुड मॉर्निंग. तर आपण पाहत आहोत बुक द 30 डेज चेंज युअर हॅबिट चेंज युअर लाईफ. लेखक आहेत मार्क रे क्लाउ. तर याचा फर्स्ट चॅप्टर आहे तुमची कहाणी नव्याने लिहा. प्रत्येक परिस्थितीकडे प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. मला खात्री आहे तुम्ही बदललेल्या नव्या जगामध्ये प्रवेश कराल. वेन डब्ल्यू डायर. वर सांगितलेली कल्पना मला पहिल्यांदा समजली ती सुमारे 25 वर्षापूर्वी. सेट स्पीकर्स हे जेन रॉबर्टचं पुस्तक वाचताना ही कल्पना माझ्या लक्षात आली. सेट म्हणतात तुमच्या आयुष्याच्या कहाणीचे लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख पात्र तुम्ही स्वतःच आहात. त्यामुळे तुमच्या मनाजोगती ही कहाणी रंगत नसेल तर चक्क ती बदलून टाका. त्यावेळी मला वाटलं की अरे ही आश्वासक कल्पना दिसते. मग मी ती एकदा आचरणात आणली आणि त्यानंतर ती संकल्पना माझ्या आयुष्याचा भाग बनून गेली. चांगल्या काळात तसंच वाईट काळातही तुमचा भूतकाळात काय घडलं याला आता काहीच महत्त्व नाही. तुमचा भविष्यकाळ हे एक कोरं पान आहे. तुम्हाला जे हवं आहे त्यावरती लिहा. स्वतःला नव्याने घडवा. प्रत्येक दिवस एक नवं आयुष्य घडवण्याची संधी घेऊन येत असतो. तुम्ही हर एक क्षणाला तुमच्या स्वला नव्याने शोधून घडवू शकता. मग तुम्ही कोण होणार? या दिवसापासून आपण कोण कसं व्हायचं ते निवडणं तुमच्या हातात आहे. मग काय ठरवलं तुम्ही? या पुस्तकात सुचवलेल्या काही गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात जर आणल्या, नवीन सवयी रुजवल्या आणि यात दिलेल्या अनेक स्वाध्यायांपैकी काही नेमानं करायला सुरुवात केली तर बदल घडायला सुरुवात होईल. अर्थातच हे काही खूप सोपं नाही. यासाठी तुमच्यामध्ये शिस्त, संयम, सातत्य असण्याची अत्यंत गरज आहे. पण सुपरिणाम दिसतीलच, अगदी नक्की दिसतील. 2008 मध्ये जेव्हा FC बार्सेलोना फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक जोसेफ पेप यांनी एका अगदी नाउमेद झालेल्या संघाच्या प्रशिक्षणाची सूत्र हातामध्ये घेतली, त्यासाठी एका भव्य क्रीडांगणावर त्यांनी एक कार्यक्रम घेतला. त्याला सुमारे 73,000 लोक प्रत्यक्ष उपस्थित होते आणि लाखो लोक कॅटॅलोनियाच्या टीव्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहत होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी त्यांनी जे भाषण केलं ते अगदी प्रामाणिक, पारदर्शी आणि उमेद वाढवणारं होतं. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला काही मोठं अजिंक्यपद मिळवून देण्याचं वचन देऊ शकत नाही, मात्र आम्ही तुम्हाला प्रयत्न करत राहण्याचं सतत अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहण्याचं वचन देऊ शकतो. चला, आपापले सीट बेल्ट्स बांधून घ्या आणि आनंद लुटायला सज्ज व्हा. या भाषणाने या क्लबच्या 115 वर्षाच्या इतिहासाला सर्वात यशस्वी कालखंड सुरू झाला. असा कालखंड पुन्हा कधी येणार नाही असंही काही लोकांना वाटतं. या भाषणाचा जबरदस्त परिणाम दिसून आला. या संघानं 3 राष्ट्रीय अजिंक्यपद, 2 राष्ट्रीय चषक, 3 स्पॅनिश सुपर कप, 2 युरोपियन सुपर कप, 2 चॅम्पियन लीग आणि 2 जागतिक क्लब अजिंक्यपद पटकावली. पुढची 4 वर्षे या संघानं जागतिक फुटबॉलच्या विश्वात आपला दबदबा कायम राखला. त्यांनी आपली गोष्ट नव्याने लिहिली. आता तुमची वेळ आली आहे. प्रयत्न सुरू करा आणि चिकाटीने सतत अखंड प्रयत्नशील राहा. हार मानू नका. चला, आपापले सीट बेल्ट्स बांधून घ्या आणि आयुष्याचा आनंद लुटायला सज्ज